लोकांची भावना होती, लोकांनी आग्रह केला या भागातल्या लोकांनी, यात विशेषतः 2-3 गावांमधल्या, त्या भावनेपोटी तुम्ही उभं राहिले असं म्हणतात. नक्कीच. पण या सगळ्या गावांमधनं सोमेश्वरवाडी असेल, पाषाण असेल, सुतारवाडी असेल, या भागाला कधी प्रतिनिधित्व माझ्या माहितीप्रमाणे फारसं महापालिका निवडणुकीमध्ये मिळालं नाही आहे. तर या तिन्ही गावांमधला जो मतदार आहे तो ठामपणे तुमच्या मागं उभं राहिला असं वाटतं या निवडणुकीत आता? बिलकुल. कारण 2017ला माझा पराभव झाला. त्यानंतर हे 4 नगरसेवक, प्रभाग पद्धतच होती त्यावेळेसही 17ला, हे 4 नगरसेवक आमच्या भागाकडं म्हणजे पाषाण असेल, सोमेश्वरवाडी असेल, सुतारवाडी असेल, पूर्ण दुर्लक्षित केलं त्यांनी. जिथले जे प्रोजेक्ट होते, सर्व जी कामं घेतलेली सगळी बंद होती. त्यांनी 5 वर्षात 2 कोटी रुपये सुद्धा तरतूद आणली नाही पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडीसाठी. म्हणजे ही गावं महापालिकेत असून सुद्धा गावं जशी असतात प्रॉपर त्याच पद्धतीनं आजही आहे. बिलकुल. गेल्या 5 वर्षांमध्ये काय काय व्हायला हवं होतं जे झालं नाही असं तुम्हाला वाटतं? गेल्या 5 वर्षात ड्रेनेजची कामं अर्धवट आहे तिथं. पाणी पुरवठ्याचं आत्ता मी कामं केली.